अर्थ श्री ज्ञानेश्वरी अध्याय 18 ओवी 913. अर्थ. विहित कर्म केले म्हणजे ते कर्म केले असे नव्हे, तर ज्या परमात्म्यापासून ही सर्व भूते उत्पन्न झाले आहेत त्याचे मनोगत आज्ञाच आपण पाळले असे होते. तो परमात्मा अज्ञानरूपी चिंध्या गुंडाळून जीवरूपी बाहुल्या तयार करतो आणि सत्व, रज व तम अशा 3 पदरी अहंकाररूपी दोरीने त्यांना खेळवीत आहे. दिवा जसा एकमेव तेजाने अंतर्बाह्य भरलेला असतो, तसे त्या परमात्म्यानेच हे सर्व जग अंतर्बाह्य ओतप्रोत भरलेले आहे. त्या सर्वात्मक ईश्वराची स्वकर्मरूपी पुष्पांनी पूजा केली असता ती पूजा त्याला अपार परमसंतोषाला कारणीभूत होते. म्हणून त्या पूजेच्या योगाने संतुष्ट प्रसन्न झालेल्या आत्मराजांकडून त्या भक्ताला वैराग्यसिद्धी हाच खरोखर प्रसाद दिला जातो. जी वैराग्य दशा प्राप्त झाली म्हणजे त्या अवस्थेत ईश्वराचा छंद, वेध लागल्यामुळे हे सर्वही संसार स्वर्गादी विषय वमनप्राय आवडेनाशे होते. ज्याप्रमाणे आपल्या प्रिय पतीच्या वियोगाने विरहिणी स्त्रीस लागणाऱ्या ध्यासामुळे जिवंत राहणे देखील नकोशे त्रासदायक होते, त्याप्रमाणे संसारातील जी काही सर्व दुःखे आहेत ती त्याला खरोखर दुःखवत भासू लागतात. ईश्वराचे यथार्थ अपरोक्ष ज्ञान उदय न होता त्याचे पूर्वी ज्या ईश्वराच्या ध्यासानेच तन्मयता प्राप्त होते अशी बोधाची योग्यता त्याला लाभते. यास्तव ज्याच्या मनात मोक्ष प्राप्त व्हावा अशी इच्छा असेल व त्याकरिता अंगाने व्रताचरण करीत असेल, त्याने स्वधर्माचे परमास्थेने आचरण करावे. उत्तम प्रकारे अनुष्ठिलेल्या परधर्माहून गुणहीन स्वधर्म अधिक श्रेयस्कर आहे. स्वभावाने नियत केलेले कर्म करणारा पापाला प्राप्त होत नाही. आपला हा स्वधर्म जरी आचरण करण्यास कठीण असला तरी त्यापासून परिणामे जे मोक्षरूपी मोठे फळ प्राप्त होणार त्या परिणामावर लक्ष ठेवले पाहिजे. हे धनंजया, कडुलिंबाचे सेवन केले असता जर आपल्याला तो निंबस सुखकर होत असेल तर त्याच्या कडूपणास कंटाळू नये. केळविण्याचे पूर्वी तिच्या झाडाकडे पाहिले तर अशा भंग निराशा होतो. तशा स्थितीतच जर ती झाडे तोडून उपटून टाकली तर तिचपासून उत्तम चांगली फळ कुठून प्राप्त होणार. त्याप्रमाणे स्वधर्म आचरण्यास कठीण आहे असे पाहून तो कडू केला म्हणजे त्याचा त्याग केला तर तो मोक्ष सुखाला अंतरलाच नाही का. आणि समज आपली आई जरी कुरूप कुबडी असली तरी ज्या तिच्या प्रेमामुळे आपण जगतो ते तिचे प्रेम काही खरोखर वाकडे नाही. एरवी इतर दुसऱ्या स्त्रिया जरी रंभेहूनही सुस्वरूप अशा असल्या तरी त्या बालकाला त्या घेऊन काय करायच्या. पाण्यापेक्षा तुपात पुष्कळ गुण आहेत हे अगदी खरे, पण त्या तुपात माशाला ठेवून काय उपयोग, तो जगेल का. जे सर्व जगाला विष आहे तेच विष त्यातील किड्याला अमृत जीवन आहे, आणि गूळ ज्या साऱ्या जगाला गोड आहे तोच त्या किड्यांना मृत्यूमारक आहे. म्हणून शास्त्राने ज्याला जे विहित कर्म सांगितले व ज्याच्या आचरणाने संसाराचे धरणे फिटते, बंधन तुटते, ते विहित कर्माचरण कितीही कष्टसाध्य असले तरी त्याने तेच विहित कर्माचरण करावे. आपल्या विहित कर्मा वाचून इतर दुसऱ्याचा उत्तम म्हणून जर त्याचे आचरण केले तर पायाने चालण्याचे काम डोक्याने करावे त्याप्रमाणे होईल. उलट ते दुःखाला मात्र कारण होईल. याकरता आपल्या जाती स्वभावानुसार आपल्या वाट्यास आलेले जे कर्म आपले आहे त्याचे जो आचरण करतो त्यानेच कर्मबंधाला जिंकले असे समज. आणि म्हणूनच अर्जुना, परधर्माचा त्याग करावा व स्वधर्माचेच आचरण करावे असा नियम नको का करायला. जर असा नियम न केला तर आत्मा जोपर्यंत यथार्थ अनुभूती दृष्ट्या दृष्ट झाला नाही तोपर्यंत कर्म करण्याचे राहिले काय तर नाही. म्हणून ते स्वकर्म अवश्य केलेच पाहिजे. आणि कोणतेही कर्म करणे म्हटले तरी त्यात आरंभी सायास कष्ट आहेतच. अर्जुना, जन्मताच प्राप्त झालेले कर्म सदोष जरी असले तरी टाकू नये, कारण सर्व कर्मे धुराने जसा अग्नी तशी दोषाने आच्छादित असतात. याकरता कोणतेही कर्म केले तरी त्यात जर प्रारंभी आयास आहेतच तर मग स्वधर्माच्या आचरणात काय दोष आहेत. स्वधर्माचरणाने दोष का लागेल सांग. अरे, सरळ वाटेने चालायचे झाले तरी पायच शिनवावे लागतात, आणि आडरानात धावत भटकायचे झाले तरी तेथेही ती स्थिती आहे.
प्रवासात जाताना पदरात शिळा किंवा शिदोरी फराळाचे ही दोन्ही जरी बांधले तरी ओझ्याचा भार सारखाच होतो. परंतु जे ओझे वाहिल्याने विसाव्याचे मुक्कामाच्या ठिकाणाचे सुखकर होईल तेच ओझे घ्यावे. सहज विचार करून पाहिले तर धान्य काढणे आणि भूस काढणे त्यात काढताना श्रम सारखेच पडतात. अथवा श्वानाचे मांस शिजविण्याकरता जितका त्रास होतो तितकेच श्रम होण्याकरता पुरोडाशादी आहुतीसाठी शिजविण्याचे अन्नासही सारखेच आहेत. दह्याच्या किंवा पाण्याच्या घुसळण्याला लागणारे श्रमही सारखेच आहे. अथवा वाळू किंवा तीळ घाण्यात गाळण्यासही श्रम सारखेच लागतात. नित्य होम करण्याकरता किंवा आग लावण्याकरता विस्तव फुंकून पेटविण्याच्या वेळी धूर हा दोघांचाही सोसावा लागणे हे सारखेच आहे. अथवा लग्नाची बायको किंवा एखादी ठेवलेली स्त्री या दोघींनाही पोषण करण्यात जर सारखाच खर्च लागतो तर मग एखादी स्त्री जवळ आपण अपकीर्तीचा डाग का लावून घ्यावा. क्षत्रियास पाठीकडच्या बाजूस लागलेल्या घावामुळे जर मरण चुकत नाही तर शत्रूसमोर उभे राहून युद्ध करणे पराक्रम का करू नये. कुलस्त्री दुसऱ्याच्या घरात शिरूनही जर ती दांडक्याच्या तडाखे सहन करीत असेल तर तिने आपल्या लग्नाच्या पतीला व्यर्थ सोडले असे नाही का होत. त्याप्रमाणे पाहिजे ते कर्म केले तरीही ते श्रमल्याविना दुःख सोसल्याविना उत्पन्न होत नाही. तर विहित स्वधर्माचरण करणे कठीण आहे असे कोणत्या तोंडाने शब्दाने म्हणता येईल. ज्याच्या सेवनाने जीवितास अमरत्व प्राप्त होते असे जे अमृत ते अल्प अगदी थोडेच प्राप्त करून घेण्यासाठी सर्वस्व खर्च झाले तरी ते होईना का. पण जे प्याले सेवन केले असता सर्व सुखाचा नाश होऊन आत्महत्या करून मरावे लागते ते विष मुद्दाम द्रव्य खर्च करून विकत घेऊन कशाला प्यावे. त्याप्रमाणे इंद्रियांना शीन देऊन व आयुष्याचे दिवस खर्च करून निषिद्ध कर्माचरणाने पापाचा संचय केला असता त्यास दुःखा वाचून दुसरे फल आहे काय. म्हणून ज्या स्वधर्माचेच आचरण केले असता तो आपल्या श्रमांचा परिहार करून उचित आणि परपुरुषार्थ रूप सर्वश्रेष्ठ असा जो मोक्ष त्याची जो प्राप्ती करून देईल त्या स्वधर्माचे आचरण करावे. याकरिता ज्याप्रमाणे संकटसमयी सिद्धमंत्रास विसरू नये त्याप्रमाणे स्वधर्माच्या आचरणालाही विसरू नये. अथवा समुद्रात पडलेल्या नावेला विसरू नये किंवा महारोग्याने दिव्यौषधाला विसरून त्यागू नये. त्याच विचाराने या जागी स्वकर्माचे आचरण करण्यास विसरू नये. याच विहित सत्कर्मरूप स्वकर्माच्या महापूजेने संतुष्ट झालेला ईश्वर चित्तातील तम व रज या गुणांचा नाश करून आपली स्वकर्माचरण करणाऱ्यांची उत्कंठा शुद्ध सत्वगुणांच्या मार्गाला आणतो आणि संसार व स्वर्ग हे काळकूट विषयाप्रमाणे आहेत असे वाटते. नंतर किंबहुना पूर्वी यातील संसिद्धी या पदाचे वैराग्य रूपाने जे वर्णन केले ते आपल्या वैराग्य रूपस्थानी ईश्वर प्रसादाने तो मिळवितो. मग ही वैराग्य भूमिका जिंकल्यावर तो साधक जी त्याची योग्यता होते सर्वत्र जसा होतो व तसा झाला म्हणजे त्यास अर्थात पूर्णत्वास पावलेल्या त्या पुरुषाला जे लाभते प्राप्त होते ते आता सांगतो. पुत्र स्त्री धन इत्यादी सर्वांमध्ये ज्याने अंतःकरण आसक्त झालेले नसते, ज्याने आपल्या अंतःकरणाला जिंकले आहे, ज्याची देह जीवित भोग या विषयांचीही स्पृहा नाहीशी झालेली आहे असा आत्मज्ञ यथार्थ दर्शनरूप संन्यासाने किंवा ज्ञानपूर्वक सर्व कर्मसंन्यासाने सर्वोत्कृष्ट निष्क्रिय आत्मस्वरूपावस्था स्वरूप सिद्धीला प्राप्त होते. वारा जसा पारध्याच्या जाळ्यात इकडून तिकडे जाताना अडकत नाही तसा तो साधक देह आदी करून पसरलेला जो संसाररूपी पाश त्यात तो असूनही सापडत नाही. जसे पिकण्याचे वेळी फळ देठास धरीत नाही किंवा देठही त्या फळास धरीत नाही तसे संसारादिकावरील सर्व स्नेह ममता निर्जीव लुळी पडते. ज्याप्रमाणे जे विषयाचे पात्र आहे त्याला हे माझे आहे असे कोणी म्हणत नाही त्याप्रमाणे पुत्र वित्त व स्त्री ही जरी आपल्या इच्छेप्रमाणे आपल्या आज्ञेत वागत असले तरी ती विषयाप्रमाणे माझा नाश करणारे आहेत असे समजून माझे आहेत असे म्हणत नाही. हे असू दे. जसा कडक पदार्थाच्या योगी हाताला चटका बसताच मनुष्य हात एकदम मागे घेतो तशी त्याची बुद्धी सर्व विषयांपासून एकदम मागे परतून अंतर्मुख होऊन हृदयाच्या एकांतात प्रवेश करते. ज्याप्रमाणे राजाने दासी शपथ घातली असता ती स्वामीच्या भीतीने त्याची ती शपथ आज्ञा मोडीत नाही त्याप्रमाणे या साधकाने अंतःकरणास शपथ घातली आहे की तू बाह्य विषयाकडे जाऊ नकोस, तुला माझी शपथ आहे. त्या शपथेस भिवून ते अंतःकरण विषयाकडे बाहेर येऊन त्या साधकाची शपथ मोडीत नाही. तसे अर्जुना ऐक्याच्या मुठीमध्ये चित्त धरून
त्याला आत्म्याच्या छंदास प्रयत्नाने लावतो, त्यावेळेस जसा अग्नी राखेत पुरला दडपून ठेवला असता म्हणजे धूर आपोआप राहतो, तशी इहपर अनुकूल विषयांची जी इच्छा ती सहजच नष्ट होते. म्हणून निग्रहपूर्वक अंतर्मुख झालेल्या मनातून इच्छाही आपोआपच नाहीशी होते. फार का सांगावे, अशा उपर्युक्त भूमिकेला तो साधक प्राप्त होतो. देहादी प्रपंच सत्य असल्याचा विपरीत बोध सगळा मावळून जातो. त्याच्या अंतःकरणात खरा आत्मबोधाचा निश्चय दृढ होतो. जसे साचविलेले पाणी रोज खर्च केले म्हणजे ते संपते, तसे प्रारब्ध कर्म हे भोगांती सरते आणि अहंकर्तृत्व भावना, राग द्वेष मूलकता नसल्यामुळे नवीन क्रियमान काहीच करण्यास उपयोगी पडत नाही. कर्तृत्व बुद्धी नसल्यामुळे त्या कर्माचा अंश्लेष असंबंध होतो. अर्जुना, अशा प्रकारे कर्माची साम्य अवस्था प्राप्त होते, तेव्हा मग श्री गुरु आपण होऊन सहजच खात्रीने भेट देतातच. रात्रीचे 4 प्रहर संपले म्हणजे मग अंधकाराचा नाश करणारा जो सूर्य तो दृष्टीस पडतच असतो, अथवा फळाचा घड येऊन तो ज्याप्रमाणे केळीची वाढ खुंटवितो, त्याप्रमाणे श्रीगुरु हे जिज्ञासूला भेटून तसाच प्रकार करतात. जिज्ञासूची भ्रांती निवृत्त करून कर्म कर्तृत्व बंद करतात. मग पौर्णिमेने अलिंगलेला चंद्र ज्याप्रमाणे आपल्या स्वरूपावरील कलेचा कमीपणा मुळीच राहू देत नाही, त्याप्रमाणे हे श्रेष्ठवीरा श्री गुरुकृपा झाली म्हणजे त्यामुळे जिज्ञासूला कोणतीही जाणीव न राहता पूर्णत्वच लाभते. त्यावेळी अज्ञान म्हणून जेवढे असते तेवढे सर्व त्याच्या कृपेनेच नष्ट होते आणि रात्री बरोबरच जसा अंधार नाहीसा होतो, त्याप्रमाणे अज्ञानाचा नाश झाला म्हणजे त्याबरोबर अज्ञानाच्याच पोटात असणारी जी कर्ता कर्म आणि कार्य ही त्रिपुटीही नाश पावते. जशी गर्भिणी मारली असता पोटातील गर्भास निराळे मारावे लागत नाही, तर तो गर्भ आपोआपच मरतो, तसा अज्ञानाचा नाश झाला म्हणजे त्याबरोबरच कार्यरूप सर्व कर्माचाही नाश होतो. अशा प्रकारे सर्व कर्माचा समूळ अज्ञानसह वर्तमान नाश होणे हाच संन्यास म्हणजे समूळ कर्मत्याग संभवतो. असा सर्व कर्मास कारणीभूत अशा मूळ अज्ञानाच्या त्यागाने जेव्हा सर्व दृश्य पदार्थाचा ठाव ठिकाणा नष्ट म्हणजे बाधित होतो, तेव्हा जे जाणावायचे ते अधिष्ठान महा आत्मतत्व तो आपण स्वतःच असतो. मनुष्य झोपेतून जागा झाल्यानंतर आपण डोहात बुडत असल्याचा जो त्याला स्वप्नात भ्रम झाला होता, तो सत्य मानून त्या स्वप्नातील डोहातून आपण आपल्याला काढण्याविषयीची खटपटीस जाणे आवश्यक आहे काय? त्याप्रमाणे आपण आपले आत्मस्वरूपात जाणत नव्हतो, आता मी आपले यथार्थ स्वरूप जाणेन, हे त्याचे दुःस्वप्न अनिष्ट स्वप्न सदाने संपले आणि ज्ञेय व ज्ञाता अशा भेदाविना केवळ चिदाकाश म्हणजे दृढमात्र स्वरूपच तो होतो. आपल्या मुखाच्या प्रतिबिंबासहित आरसा दूर नेला असता ज्याप्रमाणे पाहणारा हा पाहतेपणाशिवाय राहत असतो, त्याप्रमाणे अज्ञान जे गेले ते एकटे न जाता त्याचे नाशक व सापेक्ष अशा यथार्थ ज्ञानालाही घेऊन गेले. मग केवळ निष्क्रिय असे स्वरूपभूत शुद्ध ज्ञान मात्र उर्वरित राहते. अर्जुना, या नैष्कर्म्य भूमिकेच्या ठिकाणी म्हणजे आत्मस्वरूपाच्या ठिकाणी स्वभावता कोणतीच क्रिया नाही, म्हणून त्या निर्विशेष स्वरूप स्थितीला नैष्कर्म्य असे म्हणतात. जसा वायूच्या उपाधीमुळे उत्पन्न होणाऱ्या लाटा वायू वाहण्याचा थांबल्यावर आपोआप मूळच्या समुद्र रूपाने राहतात, ते आपले मूळचे स्वरूप होऊन आपलेच ठिकाणी राहतो, म्हणजे ते वस्तुतः आपले स्वरूपच असून अज्ञानामुळे ते आपले स्वरूप नाही असा भ्रम झाला, तो गुरुकृपेने निवृत्त होऊन आत्मबोध होतो. तोही अज्ञान सापेक्ष असल्यामुळे अधिष्ठान रूप होतो. मग केवळ शुद्ध आत्मस्वरूपाचा असणेपणा मात्र राहतो. त्याप्रमाणे आत्मस्वरूपाचे कोणतेही कर्म न होणे अशी जी स्थिती सिद्ध होते त्यालाच नैष्कर्म्य सिद्धी म्हणतात आणि हीच स्वभावतः सर्व सिद्धीत मुख्य व श्रेष्ठ सिद्धी आहे. देवळाच्या कामाला कळस बसणे हीच अखेरची मर्यादा होय, किंवा गंगे समुद्रास प्राप्त होणे हीच शेवटची सीमा होय. पुढे तिचा प्रवाह संपतो, किंवा सोने शुद्ध करीत असता 16वा कस लागला म्हणजे तो सोन्याचा शुद्धपणाचा शेवटचा कस असून सुवर्णसिद्धीची परमसीमा होते. त्याप्रमाणे आपले आत्मस्वरूपाचे अज्ञान जे ज्ञान नाहीशी करते, ते ज्ञानही गिळून नाहीशी होऊन जे असणे अशी जी नैष्कर्म्य स्थिती प्राप्त होते, त्या नैष्कर्म्य स्थितीपेक्षा इतर दुसरे या जगी काहीही प्राप्तव्य मिळण्याचे राहतच नाही. म्हणून सर्व सिद्धीत ही परमसिद्धी होय असे म्हटले जाते.
ज्ञाननिष्ठेची योग्यता प्राप्त होणे, एतद्रूपसिद्धीला प्राप्त झालेला पुरुष ज्या प्रकारे ब्रह्माला प्राप्त होतो, तो प्रकार माझ्या तोंडून संक्षिप्तः निश्चयाने जाण, की जी ज्ञानाची पराकाष्ठा आहे. पण जो कोणी एखादा मोठा भाग्याचा जणू केवळ ठेवाच असतो, त्याला श्रीगुरूच्या कृपेची जेव्हा प्राप्ती होते, तेव्हाच हीच आत्मसिद्धी त्यास प्राप्त होते. सूर्य उगवताच क्षणी जसा अंधकाराचा प्रकाशच होतो, किंवा दिव्याच्या संगतीने ज्योतिष कापूर लागताच तो दिवाच होतो, अथवा हे पहा मिठाचा खडा पाण्यात मिळता क्षणी जसा जलरूपच होऊन राहतो, अथवा मिठाचा खडा पाण्यात मिळताच क्षणी जसा जलरूपच होऊन राहतो, किंवा निजलेल्या मनुष्यास जागे केले असता मिथ्या स्वप्नासह झोप नाहीशी होऊन तो आपल्या जागृतीतील मूळ स्वरूपात प्राप्त होतो, तशी दैवयोगाने ज्या कोणाला श्रीगुरूंनी केलेला तत्वमश्यादी महावाक्योपदेश श्रवणाबरोबर द्वैत भेद नाहीशी होऊन बाधित होऊन वृत्ती आपल्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी स्थिर होते, मग त्याला काही एक कर्म करण्याचे उरत नाही. उरते असे कोणी म्हणावे. आकाश सर्वत्र व्यापक भरलेले असल्यामुळे त्याला इकडून तिकडे जाणे व तिकडून इकडे येणे ही क्रिया घडतात काय? म्हणून ज्यास आत्मसिद्धी प्राप्त झाली, त्याला खरोखरच निश्चय करून काही एक कर्तव्य उरत नाही. पण ज्या मंद प्रज्ञा अधिकारास महावाक्य श्रवणाबरोबर ज्यास अशी वस्तुस्वरूप स्थिती प्राप्त होत नाही, ज्यास संशय विपर्यादी कोणताच ज्ञान प्रतिबंधक दोष नाही, आपततः श्रवणाने ज्याचे मन परोक्ष ज्ञान संस्कार संपन्न झाले आहे, महावाक्यातील तत्वपदाची वृत्ती अखंड परब्रह्म याच अर्थात असे ज्ञात आहे, असा उत्कृष्ट अधिकारी स्तोत्रीय ब्रह्मनिष्ठ श्रीगुरुचरणांची शरणंगती पत्करून श्रीगुरुमुखाने तत्वमश्यादी महावाक्योपदेशाचा उच्चार झाल्याबरोबर कानावाचनाची भेट होऊन श्रवणाची सवे सरिसाची अहम ब्रह्मास्मी त्या कारकवृत्तीरूप वर आरूढ होऊन, अर्थात जीव ब्रह्मैक्य ज्ञान होऊन ब्रह्मात्मैक्य स्वरूप विषयक अज्ञान निवृत्त होऊन ब्रह्मवस्तूचा आत्मतत्वाने साक्षात्कार होऊन राहतो. पण असा वस्तुस्वरूप होणारा उत्कृष्ट अधिकारी विरळाच. ही गोष्ट निराळी. स्वकर्मरूपी अग्नीमध्ये काम्य व निषिद्ध कर्मरूपी सरपण घालून तद्वारा हे दोष अगोदर जाळले आहेत. याशिवाय पुत्र, वित्त, स्वर्गादी लोक या तिन्हीच्या विषयीचा काम ज्याच्या स्वाधीन होऊन घरी जणू काय आज्ञाधारक सेवक झाला आहे, हे त्याचकडून झालेले आहे. पूर्वी इंद्रियाने अविचाराने भिन्न भिन्न उचितानुचित विषयांचे ठायी स्वैर प्रवेश केल्यामुळे ती इंद्रिये जी विटाळली होती, त्या इंद्रियांना अष्टयोगातील प्रत्याहाररूपी तीर्थात खरोखर स्नान घातले व ती ज्याने पवित्र केली आहेत, आणखी स्वधर्माच्या आचरणाने प्राप्त होणारे सर्व फल ईश्वरास अर्पण करून त्याच्या मोबदल्यात त्याच्याच प्रसादाने नाश न पावणारे अभंग वैराग्य बळ घेऊन वैराग्यपद अढळ केले. अशा प्रकारे आत्मसाक्षात्कार रूप जे ज्ञान ते होण्याला जी साधने पाहिजे, ती सर्व सामुग्री त्याने खरोखर मिळविली आहेत. पण तशाच सद्गुरूंची गाठ पडली व त्याचप्रमाणे त्यानेही ज्ञानाविषयी विचारणे करण्याचे बाबतीत संकोचही केला नाही, परंतु औषध घेताक्षणी तत्काळ रोगाची निवृत्ती होऊन आपले मूळचे प्रकृतीचे आरोग्य प्राप्त होते काय? अथवा प्रातःकाळी सूर्य उगवता क्षणी मध्यान्हकाळ होते काय? उत्तम जमीन असून पर्जन्यवृष्टी चांगली झाल्याने ओल झाली व त्यात उत्तम बीज पेरले म्हणजे त्यास पुष्कळ पिके येते हे खरे, परंतु अर्जुना त्यालाही काही वेळ लागतो. एवढेच उत्तम सोपा मार्ग मिळाला व त्यातही सुसंगतीचीही त्याला जुळून लाभ झाला, तरी सुद्धा ज्या मुक्कामाच्या ठिकाणी आपल्यास जावायचे आहे त्या क्षणी तेथे पोचणे होईलच, तरी पण जगण्यासही काही वेळ हा लागणारच. त्याप्रमाणे वैराग्यही प्राप्त झाले. यात सद्गुरूची भेट झाली व नित्यानित्य विवेकाचा चित्तात अंकुर फुटला, म्हणजे ज्ञानप्राप्ती करून घेण्याची ही अंतःकरणात तीव्र इच्छा निर्माण झाली. मग त्याच्या उपदेशाने अर्थात ब्रह्मच एकमेव सत्य आहे व त्या वाचून इतर सर्व प्रपंच भ्रांतिरूप आहे, ही अनुभूती निश्चयही दृढ केला. परंतु असे तेच परब्रह्म जे सर्व व्यापक व सर्वोत्तम श्रेष्ठ, जेथे परब्रह्माचे अनुभूतीत वस्तुतः मोक्षाचेही शब्दही प्रयोजन नाहीसे होते, जे ज्ञान आपल्या पोटात साध्य, साधक व साधन ही त्रिपुटी किंवा
जगदादी 3 अवस्था नाहीशी करते, अशा त्या ज्ञानालाही नाहीशी अधिष्ठान रूप करणारी जी परब्रह्म वस्तू, जेथे ऐक्याचा द्वैत सापेक्ष एकपणाही संपतो, आनंद सुखाचा लेशही सदाचाच विराम पावतो व जेथे अनात्म पदार्थ विशेष असे काही न उरता स्वरूपाने जे काही उरते, असे जे परब्रह्म, त्या ब्रह्माच्या ठिकाणी ब्रह्मच होऊन ऐक्यपणाने राहणे, म्हणजे ती ब्रह्मस्थिती त्या साधकाकडून मंद अधिकारात्मत्वामुळे एकदम न मिळविता हळूहळू क्रमानेच मिळविले जाते. भुकेलेल्या पुढे षड्रस पक्वान्नाचे ताट वाढून ठेवलेले असले तरी तो एकदम तृप्त न होता क्रमाने, म्हणजे प्रत्येक घासाबरोबर तृप्ती वाढत जाऊन शेवटच्या घासाला तो पूर्ण तृप्त होतो, त्याप्रमाणे तो साधक वैराग्यरूपी तेलभरण आश्रय मिळाला असता विवेकरूपी दीप प्रज्वलित होतो. त्याच्या प्रकाशाने आत्मरूपी ठेवून तो हळूहळू क्रमाने काढतोच. आता अशा प्रकारचे आत्मरूप ऐश्वर्य भोगावे एवढ्यात योग्यतेचे उत्कृष्ट अधिकाराची सिद्धी म्हणजे त्या साधकाच्या अंगावर निरंतरचा राहणारा जणू अलंकारात झाला आहे. तो ज्या क्रमाने ब्रह्मरस होणे सुलभ करून घेतो, त्या क्रमाचे वर्णन तुला सांगतो, ऐक.